आज मार्केटमध्ये आपल्याला कोरम बघायला भेटला आणि त्याचं जे प्रमुख कारण आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे FII आणि त्यानंतर दुसरं कारण आहे बजाज फायनान्स. ही दोन कारणं आहेत. ह्या दोन कारणामुळे मार्केटचा मूड माहोल खराब झाला आणि मग आपल्याला आज त्या ठिकाणी मार्केटमध्ये जोरदार करेक्शन बघायला भेटलं आणि महत्वाचे सगळे सपोर्ट मार्केटने धाड 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 तोडून टाकले. तर आज नेमकी काय झालेलं आहे आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. परत आपल्याला नेमकी सोमवारी काय करायचंय ते जाणून घ्यायचं आहे. त्याकरता सगळ्या व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि मग आता आपण करूया या आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. ओके, आता पहिली गोष्ट आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे का नेमकी काय असं झालं का मार्केटला एवढं खाली यावं लागलं. त्याचं कारण असं आहे का एकंदरीत काय झालं, बजाज फायनान्स जी आहे आपल्याला माहिती आहे, बजाज फायनान्स ही एक मोठी कंपनी आहे, भारतातल्या फायनान्शियल सेक्टर मधली मोठी कंपनी आहे. आणि त्या कंपनीचे जे काय आलेत ना रिझल्ट, ते रिझल्ट इतके असं म्हणायला पाहिजे चांगले आले, पण कंपनीने जे गायडन्स दिले ते गायडन्स खराब दिले. काय म्हणणं आहे कंपनीचं? कंपनीचं म्हणणं असं आहे का एकंदरीतच असं जे कंपनीला म्हणायचं असं आहे, ठीक आहे बिझनेस झालाय सगळ्या गोष्टी आहेत, पण कंपनी असं म्हणते का बिझनेसमध्ये आम्हाला काय आहे, बिझनेसमध्ये आम्हाला स्ट्रेस आहे. बजाज फायनान्स सारखी कंपनी जी तुमचा घरातला कुकर पासून, घरातल्या प्रेस पासून तर तुमचं टीव्ही फ्रीज असेल, मोठमोठ्या वस्तू असतील, फक्त आपले आपण म्हणूया आपले रेल्वे आणि आपले विमान वगैरे त्यासाठी फायनान्स देत नाही, बाकी सगळ्यासाठी फायनान्स देणारी कंपनी म्हणजे संपूर्ण भारतातल्या फायनान्शियल सेक्टर मधली जी आपण म्हणतो नब्ज, आणि ती सगळी माहिती असणारी कंपनी म्हणते का आमच्या धंद्यामध्ये आम्हाला स्ट्रेस आहे, कन्झम्पशन कमी आहे. आता कन्झम्पशन कमी होतंय असं ह्या कंपनीचं म्हणणं आहे. असं त्यांनी गायडन्स त्यांनी असं जारी केला आणि मग त्यामुळं एकंदरीत सेंटिमेंट जे आहे ते सगळं खराब झालं. आता कन्झम्पशन कमी म्हटल्यानंतर FMCG सेक्टर मधले पण मग रिझल्ट खराब येतील का, त्या भीतीने FMCG सेक्टर सुद्धा पडलं. तर मग आता एक तर काय झालं होतं, एक तर FI ची सेलिंग चालू आहे, त्यामध्ये आपण बघतोय का आता हे बजाज फायनान्सचं पण असं हे आलं आणि बाकीच्या ज्या कंपन्यांचे येतात रिझल्ट येतात ते पण खराब येत आहेत, असे काही चांगले येत नाही. त्यामुळे FI सोडून जात आहेत आणि त्यानंतर अमेरिकेबरोबरची डील जी आहे ती डील आपली काही झालेली नाही अजूनपर्यंत. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून आज आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. ओके, आज बघूया आपण नेमकी मार्केटमध्ये FI ने काय केलं आहे. तर FI ची जी काय आपण आकडेवारी बघतोय त्या आकडेवारीनुसार FI ने आज कॅश मध्ये 1980 करोड रुपयाची सेलिंग केली. कमी आहे, इतकी काही सेलिंग नाही झाली, पण त्यांनी आज आपल्या इंडेक्स फ्युचर मध्ये जवळजवळ 2500 कोटी रुपये, राऊंड फिगर 2500 कोटी रुपयाची सेलिंग केली. स्टॉक फ्युचर मध्येही जवळजवळ 2500 कोटी रुपयाची सेलिंग केली. म्हणजे जवळजवळ जर आकडा जर बघितला तर आकडा येतोय किती, 7000 करोड रुपयाचा आकडा हा टोटल सेलिंगचा आहे. आणि परत आपले DIS ने 2100 कोटी रुपयाची खरेदी केली. म्हणजेच एकंदरीत जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर FI ची सेलिंग ही खूप जोरात चालू आहे. जोपर्यंत त्यांची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटला काही सहारा असा आपल्याला बघायला भेटणार नाहीये. आणि थोडं पुढे जाऊया आणि पुढे गेल्यानंतर बघूया का काय म्हणजे काय मार्केट मधल्या महत्वाच्या घडामोडी काय आहेत आपण त्या जाणून घेऊया. घडामोडी जर जाणून घ्यायच्या म्हटलं तर बघा, आता इथे काय दिसतंय, बजाज आपले बँक ऑफ बडोदाचे रिझल्ट चांगले आले, पण बँक ऑफ बडोदाचे रिझल्ट काय करणार आहे, बँक ऑफ बडोदाचे रिझल्ट वगैरे काही करणार नाहीये काही. आणि आणखीन त्यामध्ये एक बघितलं आपण, काल एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, काल अनिल अंबानीच्या संदर्भातल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या 50 कंपन्यांपैकी 35 ठिकाणी धाडी पडल्या. त्या धाडी पडल्या आणि मग जरा त्यामुळेही मार्केटमध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण सगळं निगेटिव्ह झालं. आता बजाज फायनान्सचे जर आपण या ठिकाणी रिझल्ट जर बघितले तर बघा, रिझल्ट आलेच चांगले, पण जे त्यांनी गायडन्स जारी केलंय ते गायडन्स जे आहे ते गायडन्स खराब आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता रिझल्ट एकदम उत्तम आले, रिझल्टला नाव ठेवायला अजिबात जागाच नाही पाहत. आणि
आता इथे बघा, आता हे जे काही रिझल्ट आलेले आहेत, रिझल्ट मध्ये तुम्ही बघू शकता काय काय दिसतंय आपल्याला बघा. आता जो मागच्या वर्षी जून क्वार्टरला सेल होता 16,100 करोड रुपयाचा, तो जो सेल आहे तो सेल वाढलाय, आता तो झाला 19,524 करोड रुपयाचा. जे काय कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन किंवा फायनान्सिंग मार्जिन त्यांचा इथे होतं जवळजवळ 34%, आता पण 34% आहे. प्रॉफिट 3,912 करोड होता, तोही आता प्रॉफिट वाढलेला आहे, 4,765 करोड झालाय. हे सगळ्या गोष्टी चांगल्या आल्यात, पण त्यांचं जे गायडन्स कंपनीचं म्हणणं आहे ते म्हणणं, त्या म्हणण्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. आणि मग आता इथून पुढे जर आपण बघितलं तर सध्या आपण बघतोय का मार्केट जे आहे ते मार्केट आपल्याला काय आता म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे मार्केटने आपल्याला साथ दिली नाही. आता इथे तुम्हाला बघायला भेटेल बघा, जे काही TTM जे आहे म्हणजे साधारणतः पुढच्या 12 महिन्याचा अंदाज कंपनीचा, तो अंदाज जर आपण बघितला प्रॉफिटमध्ये बघा, या ठिकाणी जर चांगली वाढ झाली बघा, 11,500 पासून 14,500, 14,500 पासून जवळजवळ 16,780 करोड. पण पुढच्या वर्षीचा अंदाज कंपनीचा आहे फक्त 17,633 करोड रुपयाचा प्रॉफिट होण्याचा. म्हणजेच तर एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो का कंपनीनं पुढच्या वर्षीचा जो ग्रोथचा अंदाज आहे तो कमी केल्यामुळे सगळ्या फायनान्शियल सेक्टरमध्ये आणि कन्झम्पशन सेक्टर संदर्भातल्या सगळ्या कंपन्यांमध्ये करेक्शन बघायला भेटलं. आणि आता आपण जाणून घेऊया आपल्या निफ्टीचा चार्ट काय सांगतोय. ठीक आहे, निफ्टीचा चार्ट जर बघितला तर आपण या ठिकाणी निफ्टीचा चार्ट जाणून घेऊया. निफ्टी आणि इंडेक्स, हा आता इथे निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्ट होते आपल्याला बघायला भेटतं का महत्वाचा जो सपोर्ट लेवल होता 24,920 तो सपोर्ट तोडलाय मार्केटने. आणि तो सपोर्ट तोडल्यानंतर ओके, तर काल बघा, काल मी आपल्याला बोललो होतो की पहिली 15 मिनिटाची एक कॅन्डल जर समजा रेड तयार झाली तर त्या ठिकाणी आपण सेल पोझिशन घेऊ शकतो. आणि इथे आपण बघतोय का आज सकाळी सकाळी आपल्याला ओपनिंगला एक रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर दिवसभर मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटलं. पण सकाळी झालं काय, एक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला चार्ट लावतो कळेल. सकाळी मार्केटने कोणाला चान्सच दिला नाही, चान्स मार्केटने कोणालाच दिला नाही सकाळच्या दिवशी, सकाळच्या वेळेस. इथे बघा झालं काय का, इथे जर एक कॅन्डल तुम्ही बघितली, ह्या कॅन्डलचा टायमिंग आपण चेक करूया बघा. आता ही कॅन्डल आहे, ही कालची क्लोजिंगची, आणि ही आपली सकाळची कॅन्डल आहे बघा. आता ही सकाळची कॅन्डल आपण बघतोय का सकाळी एकदम जे काय ओपनिंगच झालं गॅप डाऊन, ते झालं कितला, 24,932 ला. ओके, म्हणजे सकाळी गॅप डाऊन ओपनिंग झालं. त्यानंतरची दुसरी कॅन्डल जर बघितली आपण तर दुसरी कॅन्डलचा जो लो आहे 5 मिनिटांमध्ये जो काही लो मारला, तो लो मारला कितीचा, 24,900चा. हा लो 5 मिनिटांमध्ये मारला. आणि त्यानंतर परत स्मार्ट रिकव्हरी आली, म्हणजे सगळे बायर्स जे होते ते सगळे बायर्स मार्केटने ट्रॅप केले. आता पुढची ही कॅन्डल बघा, आता ही एक कॅन्डल आहे, हे कॅन्डलचा लो जर बघितला तर 24,923 ते 24,988, म्हणजे 24,990, तर म्हणजे 70 पॉईंटची मुवमेंट दिली. आता जर समजा एवढी मुवमेंट आली म्हटल्यानंतर जे काय सेलिंग करणारे असतात त्यांना, सेलर्सला किंवा जे बायर्स असतात ते कन्फ्यूज, म्हणजे जवळजवळ कन्फ्यूजच होणार. त्याच्या पुढची एक कॅन्डल आहे का 5 मिनिटाची कॅन्डल, तिचाही जर मुवमेंट बघितला तर 24,990 ते जवळजवळ 24,950, 50 पॉईंटची मुवमेंट 5 मिनिटांमध्ये झाली. अशा एवढ्या शार्प मुवमेंट झाल्यामुळं आज मला वाटतं की मार्केटमध्ये कोणाला काही करायला भेटलं नाही. पण जर आपण समजा याची ओपनिंगच बघितली तर ओपनिंगच साधारणतः 24,900 होती, आणि तिथून मग दिवसभर 50 पॉईंटच्या मुवमेंटमध्ये फक्त मार्केट खेळत राहिलं. तर एकंदरीत ही सगळी परिस्थिती होती. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचंय का नेमकी आता आपल्याला काय करायला हवं, काय करायला हवं. जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता थोडासा चार्ट आहे, चार्ट वरती आपण बघा, इथून आपण आपल्या याच्या फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे, आपण कालही लावला होता, आजही आपण टाकूया, त्याला एकदा वापरून बघूया. आणि ओके, आता इथे बघा जो काही लो दिसतोय ना, आता मला असं वाटतंय की 24,600 पर्यंत मार्केट पॉसिबिलिटी येण्याची आहे बघा, इथपर्यंत येण्याची पॉसिबिलिटी आहे. 24,600, 24,471, आणि त्याच्यानंतर हे 24,725,
हे मार्केटसाठी पहिला सपोर्ट आता 24,725 आहे, मध्ये दुसरा सपोर्ट नाहीये. म्हणजे अजून साधारण 100 पॉईंटचं करेक्शन मार्केटमध्ये बघायला भेटू शकतं आपल्या निफ्टीमध्ये. आणि आताही आपला जो काय गिफ्ट निफ्टी आहे तो 70-80 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे सोमवारी सुद्धा थोडंफार डाऊन मार्केट ओपन होऊ शकतं. आणि झाले काय काय FIs मुळे सध्या काहीच आपल्याला काही ते काही समजा आपल्याला काही समजूनच येत नाही सध्या. आणि एका वर्षाच्या टाइम फ्रेमवरती जर चार्ट लावला तर बघूया आपण काय दिसते आपल्याला एकदा. बघा, टॉप पासून आपण एकदा लावूया पर लो पर्यंत हा फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स. इथून आपण बघतो, इथून आपण खाली इथपर्यंतचा लो होता. ओके, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकताय का जो आपल्याला सपोर्ट दिसतोय ना, आता मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट कालही बोललो होतो का गेल्या जवळजवळ एप्रिल मे जून आणि जुलै महिन्यापासून एका ह्या रेंजमध्ये का जी निफ्टीची 61% ते 78% ची रिट्रेसमेंट झोन आहे, त्या झोनमध्ये मार्केट खेळत आहे. आणि त्याचा जो काय आहे याच्यावाला 61%चा रिट्रेसमेंट झोन 24,562 आहे. मे बी पॉसिबिलिटी आहे का परत त्या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतं मार्केट आणि तिथून बाउन्स बॅक येईल परत 25,340 25,350 पर्यंत मे बी परत जाऊ शकतो. पण आपण जर या ठिकाणी बघितली असेल रेंज, आता बघा तुम्हाला इथे मी दाखवतो. आता इथेही मार्केटची ही एक रेंज होती बघा, इथून थोडं वरती गेलं परत रेंज खाली आली, त्यानंतर ही रेंज तुटल्यानंतर परत दुसरी रेंज तोडली, त्यानंतरची रेंज तोडली, परत त्यानंतरची रेंज तोडली, त्यानंतर इथून वरती रिकव्हरी आली, ही पहिली रेंज तोडली, परत वरती गेलं, परत रिटेस्ट करायला खाली आलं, परत त्यानंतर वरती गेलं इथपर्यंत, परत रिटेस्ट करायला खाली आलं, त्यानंतर वरती गेलं, परत रिटेस्ट करायला खाली आलं, परत वरती गेलं. मग आता इथून काय होणार आहे, इथून परत एकदा आता ही जी वेळ आहे ही वेळ आहे इथपर्यंत रिटेस्ट करण्याची, इथून परत वरती आपण जाणार आहोत. पण अजून तत्पूर्वी जर बघितलं तर 150 ते 200 पॉईंटचं करेक्शन अजूनही, आता 200 पॉईंटच्या आसपासचं करेक्शन निफ्टीमध्ये बाकी आहे. ठीक आहे. थोडं आता ग्लोबल मार्केटमध्ये बघूया आपण बाबा हे काय चालू आहे डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये. तर आता कमोडिटीमध्ये आज आपण बघतोय का जोरदार सेल ऑफ चालू आहे. डाव जोन्स हा वरती आहे 30 पॉईंट, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाव जोन्स प्लस आहे, नॅसडॅक प्लस आहे, डॉलर इंडेक्स ठीक आहे 97.5च्या आसपास आहे. कमोडिटीमध्ये बघतोय आपण, कमोडिटीमध्ये कोहराम माजलेला आहे. चांदीमध्ये 2% करेक्शन आहे, सोन्यामध्ये 1.25% करेक्शन आहे, कॉपरमध्ये करेक्शन आहे आणि क्रूड ऑइलमध्ये सुद्धा 0.5% आसपास करेक्शन आहे. आज फक्त आपल्याला नॅचरल गॅसमध्ये तेजी बघायला भेटते. तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे. बॉन्ड यील्ड बघितले अमेरिकेतले ते सुद्धा ठीक आहे, फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे जर आपण बघितलं ग्लोबल माहोल जो आहे तो ग्लोबल माहोल ठीकठाक आहे, चांगला आहे, असा काही प्रॉब्लेम नाही ग्लोबल माहोलमध्ये कुठल्याही प्रकारे. ओके. आणि तेव्हा मग आता म्हणजे एकंदरीतच हे चित्र आपल्या समोर आहे, हे चित्र असं आहे का ग्लोबल मार्केटला आपण फॉलो करत नाहीये. ठीक आहे. आणि मग आता परत येऊया आपण आपल्या याच्यावरती ट्रेडिंगकडे. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये थोडे चार्ट आपण जाणून घेऊया. बँक निफ्टी काय म्हणते, BANKNIFTY. बँक निफ्टीनं आज जर बघितलं तर महत्वाचा सपोर्ट लेवल तोडलेत बँक निफ्टीने. जो 56,800चा सपोर्ट होता तो बँक निफ्टीने तोडलाय. आणि बँक निफ्टीचं एक तर लाईफ टाईम हायलाच आहे तो, आणि त्याला सपोर्ट जर बघितला आपण आता, त्यासाठी याला फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स काम नाही करणार, कारण लाईफ टाईम हाय पासून आपण थोडं काहीतरीच खाली आलोय. बघा ह्या ठिकाणी पहिला एक लाईफ टाईम हाय होता, त्याचा हा सपोर्ट आहे 54,450, पण तो खूप खाली आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पहिल्यांदा सपोर्ट जर बघितले तर कुठपर्यंत सपोर्ट आहे बघा, हा इथे एक सपोर्ट आहे 56,200चा. म्हणजे इथे आपण बघतोय का एक परत दुसरा लाईफ टाइम म्हणजे तिसरा चौथा लाईफ टाइम हा इथे केला होता, त्यानंतर रिट्रेसमेंट आली, परत नवीन लाईफ टाइम हाय केला, परत रिट्रेसमेंट आली, परत नवीन लाईफ टाइम हाय केला, परत रिट्रेसमेंट येऊ शकते इथपर्यंत. पण आता हे साधारणतः 56,200 पर्यंत पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी तिथपर्यंत आहे. आणि तो जर तोडला तर मग परत पर्यंत आहे 55,500. म्हणजे आता जो बँक निफ्टीच्या दृष्टीनं महत्वाचा लेवल आहे तो आहे 56,200. हा लेवल डिफेंड करणं गरजेचं आहे. हा जर डिफेंड नाही केला तर तिथून आणखी 500-700 पॉईंटचं फॉल बघायला भेटेल, आणि हा लेवल डिफेंड केला तर परत बाउन्स बॅक सुद्धा बघायला भेटेल. कारण आता सध्या आपल्याकडे काय होत, म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जुलै महिना हा आहे ना खूप हाहाकार असतो मार्केटमध्ये, कारण एकतर या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट येतात. रिझल्ट काय कोणत्या कंपनीचे एवढे खास येऊ नाही राहिले,
आणि त्यामुळे सध्या मार्केटचं सेंटिमेंट खराब झालेलं आहे. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले का नेमकी मार्केट आज नेमकी का पडलेलं आहे आणि निफ्टी बँक निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकतो, खाली आणि किंवा वर. आता याला ह्या ठिकाणी तुम्हाला जर आपण बघितलं तर एकंदरीत असा रिव्हर्सल सुद्धा भेटू शकतो, तसं काही नाहीये. पण आता झालंय काय, आता सध्या आपण जरा एका वेगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकले. ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प, त्याच्यानंतर आपली एफआयची सेलिंग आणि जे कंपन्यांचे रिझल्ट. तर आपण ह्या चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहोत. तेव्हा आता आता ठीक आहे, हा महिना पण संपत आलेला आहे. परत आता पुढच्या महिन्यामध्ये आपली मंथली एक्सपायरी आहे आणि तेही प्रेशर असणार आहे. म्हणजे पुढचा जो काय आठवडा आहे, तर पुढचा आठवडा आपला हा एकदम चांगला व्होलेटाईल असणार आहे. दोन्ही बाजूने मुवमेंट भेटतील. मी काय म्हणत नाही खाली येईल मार्केट, दोन्ही बाजूनं शार्प मुवमेंट बघायला भेटतील आणि आपण त्याची तयारी ठेवायला काही हरकत नाही. ओके. तर आता इथे आपण थांबतोय. अर्थातच जो काय हा सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ मी फक्त आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.